इधर 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 घुमाइए, इधर हैंडल इधर घुमाइए, इधर। हाँ नहीं नहीं नहीं, इधर 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 इधर, हाँ ऐसे। पांगपासून पाठीमागं 10 किलोमीटर आहे आणि इथला की एक रोड लागला आहे। हा रोड बघा, खतरनाक रोड आहे मित्रांनो। ही तीच जागा आहे, इथं एक माणूस पाणी वाचून मेला होता। त्याला इथं जाताना सगळीजण पाणी देऊन जातात। मी हॉटेलपासून फक्त इथनं थोडंच पुढं आलो। इथं सायकलचा अजून मोठा घोटाळा झाला। ही बघा इथं टायर इकडे चिटकायला लागले आता। इकडे बघा बघा, इकडे किती गॅप आहे, इकडे भरपूर गॅप आहे आणि इकडं काहीच गॅप नाही, कारण की इथं गॅप पडला आहे बा। ही इकडे गेलं या, काय करावं काय समजत नाही। आता गाडीत लोड करून जाण्याशिवाय सायकल मला काहीच पर्याय नाही दुसरा, तर गाडी बघतो सायकल लोड करून देतो त्यातला मी। अशी आहे की मला आता इथून 150 किलोमीटरवरून मला इकडे हानलेकडे वळत होतं, तर मला आता 300 किलोमीटर सरळ जायला लागतंय लेहकडं, ते बी सायकल लोड करून। मला हाय स्टॉपवर जायचं होतं, उमलिंगला स्टॉप आणि बुरकुला स्टॉप, आणि तिथून मला पँगॉंगलेला जायचं होतं। तर आता मला लेहच्या रोडनं जायला लागणार नाही आणि सायकल नीट करून परत माघारी यायला लागेल, असं बी होऊ शकतं, कारण की मला तिथं काय बी करून जायचं आहे। नाहीतर मला मेरूमधून वळायचं आहे, तर मी मेरूमध्ये सायकल तिथे थांबून 5 ते 6 दिवस सायकल तिथे लावून मी तिथून चालत जाऊन तो स्टॉप करून माघारी येऊन तिथून परत सायकल लोड करून येईल, असा माझा काहीतरी अंदाज आहे। बुक काय होती सध्या का आपण खाली ते हॉटेलमध्ये राहिलो होतो, सध्या मी गाडीचं वेट करतो, तशी माझी एखादी गाडी येईल, मी सायकल लोड करीन आणि सरळ जाईल। तोपर्यंत हा व्ह्यू बघा, असला मी जिथं आहे ना तिथं पूर्णपणे बर्फ आहे। सल्ला मी जिथं आहे तिथं पूर्णपणे वरती बर्फ आहे, हे बघा। इथं बोट बसं नाही बघा, इथं कसंच जागाच नाही, जागा पाहिजे तर काहीतरी। हा इकडल्या साईडला भरपूर जागा आहे, ही बघा जागा। इकडे एक बोट जातं या आतमध्ये पूर्ण, इकडे काहीच जागा नाही। हा ही बघा, हे बघा गाडी आलेली तिकडून दिसते या, अशी जिथे तिकडून गाडी, पण सध्या कुठूनच गाडी दिसत नाही। सध्या इथं चढ आहे पूर्णपणे, तर मी तिथं ब्रिज आहे, त्या ब्रिजपाशी मी जाऊन थांबतो। शायद तिथं गाडी थांबवल, कारण की इथं चढावरती कोणी गाडी थांबवणार नाही माझ्यासाठी। मी तिकडे पुढं जाऊन थांबतो जाऊन तिथं, म्हणजे तिथं गाडी ते थांबल। चला मित्रांनो, ते डोंगरावर जायचं या, ते गाडी येते बघा एकदम वरनं, इतकी खतरनाक वळण नाही ती ना, ती वरनं असं जायची कोणतं जायचं आपल्याला। हा सध्या गाडीचा नामोनिशान नाही कुठनं काहीच। हा मला लक्षात मी 1 किलोमीटर आता मी हा ब्रिज क्रॉस करून थोडं पुढं आलो आहे सायकल ढकलत, आणि गेअर म्हणजे चाक अजून सरकलं आहे। अजून 1-अर्धा किलोमीटर जर मी सायकल ढकलली तर माझे सायकलचं टायर फाटू शकतं। हे बघा बघा, हे इकडे पूर्ण चिटाकलं, इथं काहीच जागा नाही थोडी सुलक। 1 किलोमीटर जर सायकल ढकलली आणि हे बघा इकडे जागा, इकडे भरपूर जागा आहे। सध्याला गाडीचा नामोनिशान नाही, तर कुठं गाडी नाही काय नाही रस्त्यावरती। हे बघा, आणि जायचंही तर बघा त्या रस्त्यांवरनं असंच वरनं ते कोणतं वळणं आहे, ती 100 वळणं असतील माझा असा अंदाज आहे। बघू, गाडीचा वेट करतोय मी 1 तास झालं, जशी गाडीला तशी सायकल लोड करून मी जाईल पुढंपर्यंत। बघू आता सायकल दुकान कुठं मिळतं, तर काम करायला लागेल मला। बघू वा, मोठा प्रॉब्लेम। काय शेट, हे सगळं मला सांगत का होतं, गाडी आहे ना काय आहे नाही। हा खाली खटा वाजतंय, जोरा नाव येतो रे। हा हा त्या रोडनं आलोय आपण। हा तिकडे जायचं या न, बायकर चालते, मी त्यांना विचारतो पुढे फोन नेटवर्क का कुठे येतोय। आगे फोन में नेटवर्क कहाँ आएगा? हाँ हाँ जियो है, पोस्टपेड है। यहाँ से कितना किलोमीटर होगा? 30। चलो ठीक है, ओके ओके ओके। हाँ
अजून 30 किलोमीटरचा फोनला रेंज नाही, मोबाईलला नेटवर्क नाही माझ्या, काय नाही. महाराष्ट्रात झाला काय? हो. कुठलं गाव? अरे बापरे, मराठी तुम्ही कुठून? कोल्हापूर. अरे बापरे, मी टेंभुर्णी. होय काय? हां चांगलं आहे चांगलं आहे. कोल्हापूरमध्ये कुठं राहता या तुम्ही? ह्यांना ओळखता का ती, त्यांना आताच गाडी घेतली हिमालयन, ती बी रायडर्स आहेत, कॉलेज शिकवतात मायापाशी. एक मिनिट थांबा. नाही नाही, मी असतो पुण्यात शिकायला. होय काय? नाही जॉबला. होय का? झालं तर बरेच वर्ष. आता ही आपल्याकडे माणसं होती सगळी? नाही नाही, ही सगळी बाहेरची आहेत, थोडेच जण आहेत आपले कोल्हापूरचे. होय का? बाकीचे सगळे इकडचे तिकडचे. काल 4 वाजता फोनचं नेटवर्क गेलंय, अजून नेटवर्क नाही माझ्या. मेन गोष्ट मिळेल तुम्हाला. हां, सर्च मध्ये मिळेल. सर्च मध्ये का? हे पुढे नाही का मिळणार कुठं? नाही, तसं का आता घाट रस्ता, घाट संपला की सर्च होईल, मिळून जाईल तुम्हाला. होय का? चालेल. तुम्ही उमलिंगला स्टॉप केला कसं? उमिंगला नाही गेलो आम्ही. होय का? आम्ही पॅंगॉन करून लेह मध्येच होतो. होय काय? आता मला उमलिंगला जायचंय, पण मेन गोष्ट माझ्या सायकलची टायरची बेरिंग फुटली या, टायर इकडे चिटकतं या, असं डगमारा चालतं या. गाडीची वाट बघतो, एखादी गाडी तर सायकल लोड करा म्हणतोय, पण गाडीच गहू नाही मला. येतील येतील, आता ट्रक चालू होतील यायला. थोड्या वेळानं होतील चालू. कधी निघाला? मनालीतून निघालाय काय? नाही नाही नाही, मी आता मला 9 दिवसांनी 3 महिने होते मला. नाही नाही, आता इथून कुठून निघाला? एकूण इथं खाली थांबलो होतो मी. 4 धाम पूर्ण करून अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, आता लेह लडाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, जयपूर करून परत महाराष्ट्रात येणार नाही. चांगलाय चांगलाय, चला जातो. हो निघून. हो, दमानं जावा, दमानं जावा. हो हो हो. वा, आपल्या इकडली पण माणसं भेटली, भारी वाटतं जेव्हा आपली इकडली माणसं भेटते, तेव्हा मोटिवेशन मिळतं बाबा. चला. हो, जी पानी होगा पीने के लिए? थँक्यू थँक्यू. मला माहिती होतं हे दिवस येणार आहे नक्कीच, या अशा वाळवंटामध्ये फसणार आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा खाणं मी कॅरी केलं होतं. मी बिस्किटचं पुढं घेतलं होतं. दिसायला मायापाशी पाणी पण नाही प्यायला, आणि इथं 100 किलोमीटर शिवाय कुठलं गाव नाही. सध्याला का लास्ट गाव केलांग होतं, केलांगपासून मी सध्याला पुढं आता 60 किलोमीटर आलो आहे. आणि आता इथून जे पुढलं गाव येणार आहे ते इथून गाव 30 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे 90 ते 100 किलोमीटरवरती कुठलंही गाव नाही. तर त्यासाठी लेह लडाखमध्ये जाताना कोणी पण खाना एक्स्ट्रा कॅरी करून घेऊन जावा. मला माहिती होतं मी असं फसणार आहे, त्यामुळं मी बिस्किटचं पुढंही मी घेतलं होतं. मला आज असं वाटतंय की मी सायकल नसती आणली, चालत जर राईड केली असती तर मला खरंच खूप जास्त भारी वाटलं असतं. कारण की सायकल माझी मुश्किली वाढवती या, काहीच कमी होत नाही. जशी राईड चालू केली तेव्हापासून नुसत्या मुश्किली सायकल वाढवती मला. सायकलीनं माझ्या पूर्णपणे माझा साथ सोडलेला आहे, त्यामुळे मला काहीच करता येत नाही. मला वाटतं आज गाडीवाली कुठतरी पार्टी करते काय, कारण की रोज गाडी चालते. काल माझ्यापासून गाडी माग गाड्या, कंटेनर माग कंटेनर, पिकअप पाठ पिकअप येत होता. आज काहीही नाही. बघू शकता खालनं पूर्ण रोड दिसतो या, एकदम मागणं ते कोंडा आलोय मी. एक ही गाडी दिसत नाही, पूर्ण रोड दिसतोय मला इथनं, उघडा रोड. एक ही गाडी दिसत नाही आज. मी एकटा आहे रस्त्यावरती, काय करावं काय कळत नाही. पाणी नाही माझ्यापाशी प्यायला, पाणी खूप जास्त कमी माझ्यापाशी. तर टेन्शनमध्ये असणार आहे माझी. फोन नाही ना काय नाही, गाडीवाला कुठला नाही. सायकल ताप करते, सायकल चालत नाही, पाठीमागं खटा वाजता, टायर घासतं इकडल्या साईडला फ्रेमला. मला वाटतं देव माझी कशी परीक्षा घेतोय मला काहीच कळलं नाही. हो, हार नाही मानायची. करू शकतोय तू करू शकतोय. एक गाडी आली. भाई साहब जी, मेरे साइकिल के पीछे के गियर टूट गए, बेरिंग टूट गई है, साइकिल चल नहीं रही. मुझे आगे तक ले जाएंगे आप जहाँ तक जा रहे हो इस रोड से, मेरी साइकिल ऊपर जान के प्लीज़. ये मदद होती तो मेरे लिए बहुत अच्छी बात है. वो साइकिल का मेरे पहिया पूरा फ्रेम में चला गया उस तरफ, साइकिल ही नहीं आगे बढ़ रही मेरी. सुबह से गाड़ी का वेट कर रहा हूँ, लेकिन गाड़ी आई नहीं रही. सुबह से गाड़ी नहीं आ रही, बहुत दिक्कत हो रही है. टेम्पर आ रहे हैं उसमें. कौन सा वाला? नहीं, वो चला गया. वो उसके अंदर साइकिल ही नहीं देखने को आएगी मुझे. अभी तो मैं उमलिंगला स्टॉप जा रहा था, लेकिन मुझे को अभी लेह में जाना पड़ेगा. वो जो टायर है पूरा फ्रेम में उधर जा रहा है. अगर ज़्यादा कहाँ तक? 12 तक जाएंगे. चलो कोई बात नहीं, वहाँ तक छोड़ दो, मैं वहाँ से कोई दूसरी गाड़ी देख लूँगा. गाड़ी नहीं आएगी, आज रोड बंद है नीचे. क्या हुआ है? अरे तो ही मैं सोच रहा हूँ, कल गाड़ी आ रही थी, आज गाड़ी नहीं आ रही थी. सुबह से गाड़ी नहीं आ रही. अरे कल से मेरे फ़ोन में नेटवर्क है ना, ही घर पे किसी को कॉल कर पा रहा हूँ ना कुछ बहुत प्रॉब्लम आ रखा है. अगर आगे तक आप मुझे छोड़ते हो तो मेरे लिए बहुत अच्छी बात होती है. तो मुझे थोड़ी मदद कीजिए साइकिल ऊपर ले जाने में.
बहुत वजन है उसमें, लग जाएगा आपको। आराम से दीजिए, 1 मिनट। ओके, अब ठीक है। ये देख लो पूरा बर्फ। अभी हम 13,000 फीट की हाइट पे है और ये देख लो आगे बर्फ ही बर्फ है। सायकल अशी लोड की आहे। या साईडला रोड बंद केला आहे कारण की काल रात्री खूप जास्त पाऊस झाला त्यामुळे आपल्या गाडी भेटत नव्हती। कारण की आता जे मी पोलिसांसंग आलो, पोलीस साहेब आहेत त्यांच्या संग मी आलो सध्या त्या गाडीमध्ये। ती म्हणली आम्ही खाली रोड ब्लॉक केला आहे कारण की रोड पूर्णपणे धुवून गेला आहे पाण्याने काल रात्री, त्यामुळे आम्ही गाड्या थांबवल्यात। खाली ट्रॅफिक लागले, आता गाडीवरती येतील सगळ्या, थोड्या वेळानं ट्रॅफिक सोडायचं आहे। तर सायकल रोड करून आपण सध्या निघालो चर्चपर्यंत। गाडी आपल्यालाही बघू तिथपर्यंत फोनला रेंज आली तर खूप जास्त भारी गोष्ट आहे। चला हैं? ठंडा वगैरह कुछ भी ना लेना तो ले लो। नहीं अभी तो कुछ नहीं है, अभी देखते हैं पाणी बसली आहे। हां ठीक आहे। तर इथं मला ते सोमवार इथं सोडलं, 10 किलोमीटर सोडलं। आता इथून ह्या गाडीमध्ये लेहपर्यंत जाणार मी। काय रे बेकार नशीब माझं, लय सायकल रॉंग लागली मला। तर असं तरी बघ पूर्ण उतार आहे। आपल्या सायकलचा घोटाळा तवा झाला जेव्हा चांगला उतार लागला, नाही त्याचा काय झालं सायकल ढकलून हालत खराब आहे। 4 दिवस झाला सायकल टाकालतोय आणि आता उतार लागलाय, सायकल लोड केली आहे। देव पण कसली परीक्षा बघतोय माझी काय माहीत नाही। लडाखमध्ये एंट्री करतोय, हिमाचल प्रदेश सोडतोय आपण आता। हिमाचल बाउंड्री आहे भाई, बघा ही हिमाचल बाउंड्री आता। इथलं जेवण करायला थांबलोय बघा, हे खाऊन थकून गेलोय मी। खायला लागतं तरी पण ऊन कडक आहे एकदम। मित्रांनो ही तीच जागा आहे, इथं एक माणूस पाणी वाचून मेला होता। त्याला इथं जाताना सगळीजण पाणी देऊन जातात। हे बघा तिथं सगळं मला दिसतेल्या बाटल्या पाण्याच्या। ही 22 घाटला ही 22 घाट आहे। इथं एक माणूस जुन्या जमान्यामध्ये एक माणूस इथं पाणी वाचून मेला होता, त्याला पाणी नव्हतं मिळालं प्यायला। तर जेवढी माणसं जातात इथनं त्यांना पाणी देऊन जातात, इथनं पाणी टाकून राज्याला इथनं पाणी म्हणून नाव आहे राज्याला इथनं। रोड त्या रोडनं जायचं आपल्याला। ही आपली सायकल अशी इथं काय झालंय काय नाही झालं। सायकलला का आपल्याला त्या रोडवरून जायचं आहे बघा, तो रोड आहे। असंच जायचं आहे, असंच जायचं आहे, असंच वरून परत त्या पडलेल्या साईडला जायचं आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे आता आपण हिकुंडवरून आलो सुद्धा चहा प्यायला थांबलो या। अजून 200 किलोमीटर जायचं आहे आपल्याला। इतकं चांगलं रोड येतं आणि मी सायकल लोड करून निघालो घेऊन। काय करू शकत नाही यार, इतके मुसीबत माझ्या मालिक काय ते मला माहिती। ती बघा टायर कुठची टाकलं होतं बघा, टायर पाक फ्रेमला चिटकलं बघा, पाक फ्रेमला। आणि इकडं फुल जागा शिल्लक आहे। ह्यामुळे सायकल लोड करून घेऊन निघालो। सायकलच चाललं नाही माझी, नाहीतर ह्या रोडवरून सायकल चाललं खरंच खूप जास्त मजा आहे। पांगपासून पाठीमागं 10 किलोमीटर आहे आणि इथला की एक रोड लागला, हा रोड बघा खतरनाक रोड आहे। किती भारी रोड लागलाय, एकदम लेवल रोड। ह्या रोडनं आता आम्ही आलोय असं। हा रोड हानलेला जात असतो, हानले बुरकुला स्टॉप। तर ह्या स्टॉपला जातो, पण आपण आता सध्या सायकल नेट करण्यासाठी लेची दिशेने चाललोय। चला ती बघा किती जोरानं पळतं ते बघा तिथं। लेह
पासून पाठीमागे 150 किलोमीटर हा एक स्टॉप येतो या हा स्टॉप आबाळमध्ये आपली सायकल आहे. त्या गाडीमध्ये मी तिथे लोड केली, गाडी थांबवली. म्हटलं एक व्हिडिओ माझ्या भावांसाठी, बहिणींसाठी, वडील धर्मासाठी हा व्हिडिओ मला टाकायचा आहे. 2 मिनिट थांबा. आणि मी शक्य थांबून 17,472 फूट उंचीवर हा व्हिडिओ काढतोय मी तुमच्यासाठी. हा बघा, शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ आणि लाईक करा. हा बघा यार, मराठी माणूस सायकल घेऊन यापर्यंत आला यार, पण चालवत नाही याला. मी आलो यार घेऊन, चालवत घेऊन नाही येऊ शकलो मी. शेट, सायकल लोड करून आलो. सगळ्यात मिनटं खात आहे, श्वास घ्यायचा त्रास होतोय सध्या इथं. तर मित्रांनो, आतला मी ही लडाखचं जे आहे ना, हे पहिलं लडाखला लागणार हे पहिलं गाव, लडाखचं पहिलं गाव. तर हे आहे ते रुमसे म्हणून असं काहीतरी गावाचं नाव आहे. तर हे ते गाव आहे जे लडाखमधलं लागणारं पहिलं गाव, मनाली कोंडे येताना. तर हे पहिलं ते गाव आहे. तर मित्रांनो, आता टेंट लावलेलं आहे आपण. रात्रीचे 10 वाजून गेले आहेत. आता टेंट लावलं आहे. आता झोपूया. ओके.